मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे. इथे 3-4 लोक ऍडमिट आहे. भरपूर मार लागलेला आहे, डोक्यावर मार लागलेला आहे. कंडिशन खराब आहे. 108 ला फोन लावताय, ड्रॉवर उचलत नाही फोन. इथे 24 तास डॉक्टर पाहिजे. मोठ्या मोठ्या डिंगा मारत होते लोक की इथे डॉक्टर राहणार, 24 तास राहणार. पण आजची परिस्थिती अशी आहे, इथे कोणीच नाही. इथे हे पेशंट आपल्यामध्ये प्रायव्हेट रिक्षामध्ये, प्रायव्हेट गाड्यामध्ये मुंबई भुसावळ जळगावला जात आहे. हे हॉस्पिटल आहे काय? म्हणून आमचा या हॉस्पिटलबद्दल निषेध आहे. आम्ही निषेध करतो हॉस्पिटलला आणि शासनाशी विनंती करतोय की डॉक्टरवर कारवाई करण्यात यावा, ॲम्ब्युलन्सवाल्यावर कारवाई करण्यात यावा. हे जे हलगर्जीपणा इथे आहे हे चालणार नाही. आम्ही आता प्रेमानं आंदोलन करताय. याचं आंदोलन तीव्र आंदोलन करणार आहे. आम्ही हॉस्पिटल बंद करणार, हे कोणाला येऊ देणार नाही. एवढी मी यांना शासनाला विनंती करतोय, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावा. सर काय सांगाल? अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे की आज आमच्या मुस्लिम बांधवांचा ऍक्सिडेंट झाला. 2 व्यक्ती जे आहेत ते अत्यंत सिरियस आहेत आणि इथे ॲम्ब्युलन्स असल्यावर सुद्धा जेव्हा ड्रायव्हर नाही, ही अत्यंत शोकांतिका म्हटली तरी त्या माध्यमातून चालेल. आता सिव्हिल सर्जन त्यांच्याशी बोलणं झालं, तुम्ही तातडीनं ड्रायव्हरचे पद भरण्यात यावे, नाही तर हे जे आंदोलनकार जे आंदोलनाला बसले हे लोक म्हणजे पूर्ण आंदोलन चिघळवतील. या काळी सिव्हिल सर्जन यांनी तातडीनं लक्ष दिलं गेलं पाहिजे. हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्सवर आज 24 तास ड्रायव्हर पाहिजे. तुम्ही 2 शिफ्टचे ड्रायव्हर करा ना, एक जर कधी रजेवर असला दुसऱ्याला बोला. आणि शेवटी ती ॲम्ब्युलन्स ही इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स आहे. ती जर कधी आमच्या गावकऱ्यांच्या रुग्णाच्या जीवाला जर कधी ते जर कधी नाही तिथे कामा पडत असेल तर त्या हॉस्पिटल त्या ॲम्ब्युलन्सला का तिथे शिटी द्यायची. मग हे जे आहे ते सिव्हिल सर्जन यांनी तातडीने त्याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि यासह जे जे रिक्त पद असेल ते पद त्या माध्यमातून भरले गेले पाहिजे. कारण की लोकांना त्रास होता. एवढं मोठं प्रतिष्ठित नागरिक जर कधी उपोषणाला काही कमी जास्ती झाला तर जबाबदार शासन राहणार आहे. शोकांतिका आहे आणि कमी जास्त जर कधी झालं तर या डॉक्टरांवर गुन्हे दाखल त्या माध्यमातून का करू नये, अशा प्रकारची सुद्धा आमची मागणी त्या माध्यमात आहे. त्याकरता आता तरी शुद्धीवर या ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्स का दिल्या शोरूमसाठी ठेवली का? इथे ड्रायव्हरची तातडीने नियुक्ती केली पाहिजे. 24 तास साठी नियुक्ती पाहिजे. 108 येईल किंवा जाईल का? इथे गाडी जर कधी इथे उपलब्ध आहे तर इथे ड्रायव्हर त्या माध्यमातून 24 तास इथे भरण्यात यावा आणि रिक्त पद जे आहे ते सिव्हिल सर्जनने तातडीने भरण्यात यावे. मी गावकऱ्यांना विनंती करतोय, साहेब भाऊ आपण करू लढा, विचार करू डॉक्टरला सस्पेंड करण्यात यावा. मी स्वतः इथं आलो पेशंटला घेऊन. माझा मित्र सेफ्टी ऑफिसर त्याने स्वतः त्याच्या गाडीमध्ये आणला. मी स्वतः इथून फोन लावतोय तर जे ऐरे ते माझा फोन घेताना मी 7 वेळा कॉल केलाय. बरं, पेशंटला आम्ही आत घेऊन गेले. त्यापैकी 2 पेशंट सिरियस होते, एक लहान बाळ आणि एक मुलगा. आम्ही म्हणताय की ॲम्ब्युलन्स वाल्याला बोलवा, ॲम्ब्युलन्स वाल्याला बोलवा. ॲम्ब्युलन्स इथे अवेलेबल आहे आमच्या डोळ्यासमोर, पण त्याच्यावर ट्रॅव्हल अवेलेबल नाही. आता मला सांगा, इथे तर काही सर्जरी होत नाही, इथे तर काही कोणत्या प्रकारचं ऑपरेशन होत नाही. फक्त आपण फर्स्ट एड देऊन काही त्याला सपोर्ट म्हणून आपण भुसावळ जळगाव पाठवतो. आमच्याकडे एवढी परेशानी येऊन गेली की शेवटी आम्हाला आमच्या घरून प्रायव्हेट गाडी बोलवणी पडली. त्या एवढ्या टाइमात त्या दोघी पेशंट गंभीर सिरियस झालेले. आता मला सांगा, ते 1 तास अगोदर पहिलेच हॉस्पिटलला पोहोचले असते तर त्यांच्या तब्येतीत फरक झाला असता की नाही. 26,000-500-700 लोक संख्येचा हा गाव. तुम्ही विचार करण्यासारखी बाब आहे की आपल्या गावात एक ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर रात्रीने एवढा मोठा हॉस्पिटल बांधून काय उपयोग? काही कोण्या जातीचं नाही. आज मुसलमान आहे, उद्या हिंदू राहीन, उद्या जैविक राहीन, इतर राहीन. अरे 50,000 संख्येचा असलेला इथे येतो कोण? गरीब माणूस येतो आणि आमिर बिचारा ऍक्सिडेंट झाला तर तो येतो. तुम्ही त्याच्यात ॲम्ब्युलन्स प्रोव्हाइड करणार नाही तर कसं चालणार? मग एक काम करा, आम्हाला भुसावळ जळगाव जाणे असते तर याला काहीतरी काही ढोरांचं हॉस्पिटल तुमच्याकडे एक साधारण ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर नाही. बोलून काही फायदा नाही. वरिष्ठांशी आम्ही लोक बोलत नाही. बरं, हे एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, मला सांगा आता वरिष्ठांशी बोलायचं. डॉक्टर असं म्हणतोय तर मग वरिष्ठ बंद करो